पुण्यात मूकबधिरांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला। आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातून पुण्यातले समाज कल्याण कार्यालयाच्या बाहेर मूकबधिर तरुण आंदोलन करत होते। मूकबधिर तरुणांवर लाठीमार झाल्यानं राज्यभरात संताप आहे। रात्रभर ठिय्या देण्याच्या पवित्र्यात असलेल्या आंदोलकांची खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली। राज ठाकरेंनी देखील मूकबधिर तरुणांची भेट घेतली आणि आंदोलकांनी राज ठाकरेंसमोर आपल्या व्यथा मांडल्या। यावेळी सरकारला मूकबधिरांचा शाप लागेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। मूकबधिरांच्या आंदोलनाची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांकडून अहवाल मागवलाय। सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री मंत्रालयात करतील अशी माहिती दिलीप कांबळे यांनी दिली। या प्रकरणी आज आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे। मूकबधिर युवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली आणि या लाठीचार्जची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पोलिसांनी आंदोलकांच्या अध्यक्षांना जमावाला भडकावल्याचा आरोप केलाय आणि जमावानं बॅरिकेड्स बाजूला करून पोलिसांना सुद्धा तुडवलं। त्यानंतर जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र लाठीचार्ज केला नसल्याचा दावा पोलीस निरीक्षकांनी केलाय। औरंगाबाद शहरातील दिव्यांगांना पालिका अनुदान देत नसल्याच्या निषेधार्थ बच्चू कडूंनी तीव्र आंदोलन केलंय। त्यावेळी महापौरांनी आयुक्तांना घेराव घालून जाब विचारण्यात आला तर आयुक्तांची प्रतिकात्मक खुर्चीत जाळून निषेध व्यक्त केलाय। आता खुर्ची पेटवली आहे, पुढच्या वेळी चोप देऊ असा इशारा बच्चू कडूंनी दिला। पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेल्या मारुती इको या गाडी मालकाचा फोटो TV9च्या हाती लागलाय। सज्जाद भट असं या गाडी मालकाचं नाव असून त्याने ही गाडी 7 जणांना विकल्याचं समोर आलंय। दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत शहीद झालेल्या DSP अमन ठाकूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले। त्यावेळी पाक विरोधी घोषणाबाजी करत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला। औपचारिक समारंभादरम्यान पंतप्रधान मोदींनी देशाला नॅशनल वॉर मेमोरियलचं लोकार्पण केलंय। इंडिया गेटवर या प्रसंगी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी पंतप्रधानांनी ज्योत पेटवून बहादूर शहीदांना श्रद्धांजली वाहिली। देशासाठी बलिदान देणाऱ्या धाडसी शहीद जवानांच्या आठवणीसाठी हे स्मारक बांधण्यात आले। देशासाठी शहीद झालेल्या 25,942 शहीद वीर जवानांच्या आठवणीसाठी हे स्मारक बांधण्यात आलंय। 6 बाजू असणारं हे स्मारक 15 मीटर उंच आहे। यावर भित्तिचित्र, ग्राफिक पॅनल, शहीद जवानांचं नाव आणि 21 परमवीर चक्र विजेत्यांची मूर्ती बनवण्यात आली आहे। देशाचं रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांसाठी मंगेशकर कुटुंबियांकडून 1,05,00,000ची मदत जाहीर करण्यात आली आहे। 24 एप्रिलला मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यादरम्यान ही मदत दिली जाईल। पाकिस्ताननं भारतावर एक अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला। भारत 20 अणुबॉम्ब टाकून अख्खा पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाकेल। ते होऊ द्यायचं नसेल तर आम्हाला आधी 50 अणुबॉम्ब टाकावे लागतील, पण आपली तशी तयारी आहे का असा सवाल पाकचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी त्यांच्या सरकारला केलाय। बांगलादेशमध्ये दुबईला जाणारं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला। त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सगळ्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। सुरक्षेच्या दृष्टीनं मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त आहे। राज्यात तब्बल 44 लाख बोगस मतदार असल्याची तक्रार काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर खळबळ उडाली आणि ही बाब अत्यंत गंभीर असून निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा केली जाते। राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घातला। RSSचं उदात्तीकरण केलं जातं म्हणून बहिष्कार घातल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तर धनंजय मुंडेंनीही भाषणावर बहिष्कार घातला। मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी विरोधकांनी पायऱ्यांवर बसून मूक आंदोलन केलं। महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिनी गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या होत्या, त्याचा निषेध करत विरोधकांनी हे आंदोलन केलं। युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील आमदारांच्या मनोमिलनासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातले इंदापूर येथे शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले। ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर 2 गटात वाद झाला आणि जोरदार दगडफेक झाली। या घटनेमुळे गावागावात तणावपूर्ण शांतता आहे आणि गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय।
राज्यात सेना भाजपची युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर सेना भाजपच्या कार्यकर्त्यांची मन मात्र जुळलेली दिसत नाहीत। सेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा तिकीट दिलं तर शिवसेनेसोबत काम करणार नाही असा पवित्रा भाजप नगरसेवकांनी दिलाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसची संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावरती गेलेत। यावेळी त्यांनी लोकसभेच्या 9 आणि विधानसभेच्या 40 जागांवर दावा केलाय। बुलेट ट्रेन धावेल तेव्हा धावेल, पण पंतप्रधान मोदींचे निर्णय बुलेट ट्रेन प्रमाणे सुसाट धावतायत असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले। तसंच राज्यात 1 कोटी लोकांना मोदींच्या सन्मान नियुक्ती योजनेचा फायदा होणार आहे, तर जूनच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय देऊ असं आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं। मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनं दिली, मात्र त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं वागणं हे लबाडाच्या घरचं अवताण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। गुहागरमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 55व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते। एकीकडे दारूबंदीचं समर्थन करणाऱ्या अजित पवारांच्या पुत्रानं पिंपरीत चक्क एका बारचं उद्घाटन केलं। हिंजवडी फेज 1 परिसरातील आलिशान पब आणि बारचं पार्थ पवार यांनी उद्घाटन केलं। यावेळी पक्षाचं ध्येय धोरण राबवत असल्याचं पार्थ यांनी स्पष्ट केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचा मित्रपक्ष आरपीआयनं बैठक आयोजित केली होती। यावेळी दक्षिण मध्य किंवा ईशान्य मुंबई आणि लातूर, सोलापूर, रामटेक इथे भाजप आणि सेनेनं एक जागा आम्हाला सोडावी अशी मागणी आठवलेंनी केली आहे। औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बँकेच्या काही कोर्ट प्रकरणांमुळे ते तणावाखाली होते। त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून त्यामध्ये दोघांच्या नावाचा उल्लेख आहे। खामगाव शहरातील 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली। राकेश जगदीश तिवारी असं त्याचं नाव असून आत्महत्येपूर्वी त्यानं आज सबकर उलाने का इरादा है असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। वाशिम जिल्ह्यात 12वीच्या परीक्षेचे 3:13 वाजले। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या विठोलीतल्या जिल्हा परिषद विद्यालयात कॉपीचा प्रकार समोर आला। विशेष म्हणजे पोलिसांसमोर खुलेआम कॉपी केली। जळगावमधील नूतन मराठा महाविद्यालयामध्ये एका होमगार्डनं पैसे घेऊन विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आला। कॉपीवर संबंधित विद्यार्थ्याचं नाव, खोली क्रमांक, बैठक क्रमांक लिहून दिल्यानंतर हा होमगार्ड विद्यार्थ्यांना बेंचपर्यंत कॉपी पुरवत होता। चंद्रपूर शहरातील सफाई कामगारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची पूजा करून आपल्या समस्यांकडे शासनाच्या अनोख्या पद्धतीने लक्ष वेधलं। आमची पूजा करू नका, पण आम्हाला किमान आणि नियमित वेतन द्या अशी मागणी सफाई कामगारांनी केली। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गात झालेल्या भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या विरोधात जागरण गोंधळ घालत बेमुदत उपोषण करण्यात आलं। यावेळी शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी या उपोषणात सामील झाले। ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जागरण गोंधळ घालत बेमुदत उपोषण करण्यात आलं। आदिवासी एकता परिषदेनं आपल्या विविध मागण्यांसाठी वसई प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं। आदिवासी राहत असलेल्या जागा नावे करा, जातीचे दाखले यासह अन्य मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। मुंबईतील ओबीसी आंदोलन मोठ्या संख्येनं बंजारा समाज सहभागी झाला होता आणि यावेळी दुर्गम भागातील बंजारा महिलांद्वारे सादर करण्यात आलेल्या पारंपरिक नृत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं। वसईच्या कामण परिसरात एका ट्रकनं अचानक पेट घेतला। यावेळी चालकानं प्रसंगावधान दाखवत ट्रक रस्त्याच्या कडेला आणला। यात चालक थोडक्यात बचावलाय। अग्निशमन दलानं ही आग विझवली। जालन्यात केमिकल घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोनं अचानक पेट घेतला। यात टेम्पो जळून खाक झालाय। औरंगाबाद रोडवरच्या बदनापूर जवळची घटना असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। रायगड जिल्ह्याच्या पेण बस स्थानकात एका ज्येष्ठ नागरिकाला एसटीनं धडक दिली। त्यानंतर हे ज्येष्ठ नागरिक एसटी खाली आल्यानं ते गंभीर जखमी झाले। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। मैत्रिणीकडे पाहणाऱ्या दोघांना जाब विचारल्याच्या रागातून एकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या चंदननगर परिसरात घडलाय। चंदन सिंह असं हत्या झालेल्याचं नाव आहे आणि या प्रकरणी टिपू सुलतान मंसुरी आणि अनिरुद्ध राठोड विरोधात गुन्हा दाखल झालाय।
पुण्यातील नरे भागात प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रियकराकडून प्रेयसीची गळा चिरून हत्या करण्यात आली. सोनाली भिंगार दिवे असं मृत तरुणीचं नाव असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुण्यात बेकायदेशीर पिस्तूल विक्री करणाऱ्याला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 7,68,000चा मुद्देमालही जप्त केलाय. 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 5 जिवंत काडतुसं, 1 पालघन, कोयता आणि कार जप्त करण्यात आली आहे. महेश गारुतेला असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. 2,000च्या बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना डोंबिवलीत अटक झाली आहे. युट्यूबवर नोटा कशा तयार होतात ते पाहून भूषण साळुंखेनं प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छापल्या. बँकेत या नोटा देण्यात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. विष्णुनगर पोलिसांनी भूषणला अटक केली आहे. महावितरणच्या भरारी पथकानं वर्ध्यातील केजाजीनगर गोंड मोहल्ला परिसरात छापा टाकत 4 वीज चोऱ्या पकडल्या. यात 1 लाखापेक्षा अधिक देयकाची रक्कम आणि तडजोड शुल्क वसूल करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठाकूर मॉलच्या समोरच्या रस्त्यावर 20 फेब्रुवारी रोजी संदिग्ध ब्लास्ट झाला होता. या ब्लास्टची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं काम सुरू आहे. त्यासाठी सुरुंग लावून काम केलं जात आहे. मात्र त्यामुळे रस्त्या शेजारी असलेल्या घरांना धोका पोहोचत असून काही घरांना तडे गेल्याचं दिसतंय. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उल्हासनगर शहरातील मानवी वस्तीत जंगली मांजर आढळली आहे. सहसा नजरेस न पडणारी ही मांजर दिसल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली होती. मात्र प्राणीमित्र प्रकाश गोहिल यांनी या मांजरीला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिलंय. मुंबईत आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते झालं. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान रोज एक देश रामायण प्रयोगाचं सादरीकरण करणार आहे. देशातील पहिले पोलीस साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात पार पडलं. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी पोलिसांचं कौतुक केलं. राज्यभरातील 171 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यात सहभागी होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हे साहित्य संमेलन पार पडलं. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह इथे मीडिया प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि मान्यवर उपस्थित असतील. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना कॅन्सर झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात कॅन्सरचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असल्यानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. 1 मार्चला या कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी दिली. आणि मान्सून संदर्भात स्कायमेटनं आपला पहिला अंदाज वर्तवलाय. यंदा मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज स्कायमेटनं दर्शवलाय. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येईल आणि यावेळी दुष्काळ आणि अतिवृष्टीची शक्यता कमी असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय.